देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. आपल्याला काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन करणारे काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांचे मानसिक संतुलन ढळल्याची टीका भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचे चिरंजीव रोहित खोपडे यांनी केली. आमदार वंजारी यांनी रोहित यांना काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं. आमदार वंजारी यांची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रोहित खोपडे यांनी वंजारी यांना एका व्हिडिओ संदेशातून प्रत्युत्तर दिलं. रोहित कृष्णा खोपडे, सकाळी मला सोशल मीडियामधनं माहीत पडलं की अभिजित वंजारी यांनी मला काँग्रेसचा ऑफर दिलेला आहे. अभिजित वंजारी हे मानसिक रोगी झालेले आहे. हास्यास्पद वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. पूर्व नागपूर हे काँग्रेस मुक्त झालेली आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचा विचार केला पाहिजे. माझे नेते माननीय नितीनजी गडकरी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस हे माझा विचार समोर करतील. अभिजित वंजारी यांना माझा सल्ला आहे की त्यांच्या पक्षाचे कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्यांना पक्षाची तिकीट डावलून बाहेरच्या लोकांना तिकीट पूर्व नागपूरमध्ये दिलेली आहे. ते कसे निवडून येतील यांनी त्यांचा विचार करावा. स्वतः अभिजित वंजारी 2024 मध्ये इलेक्शन लढले नाही. त्यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन आपला इलाज करावा. जनता पार्टी सोडलेली नाही. कृपया समाजामध्ये गैरसमज पसरू नये. सोशल मीडियावर जी अफवा सुरू आहे ती संपूर्णपणे अफवा आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत राहील. मी प्रभाग क्रमांक 21 मधनं भारतीय जनता पक्षाला तिकीट मागितली होती, पण पक्षश्रेष्ठींनी संजय अवचट यांना उमेदवारी दिली आहे. मी स्वतः त्याच्यामध्ये अनुमोदक आहे. कृपया याची नोंद घ्यावी.